होय, पण प्रचंड मोठा आकडा ऐकून गैरसमज करून घेऊ नका. यापैकी प्रत्येक जण वेगळा आणि स्वयंभू आहे, अमूल्य आहे. आणि म्हणूनच त्यांची आयुष्य नोंदली जाण्याच्या योग्यतेची आहेत. तीच ही जीवनाविषयीची पुस्तक आहे. म्हणजे 100 अब्जाहून अधिक लोक खरोखरच हे ग्रंथालय महाप्रचंड आहे. थोडं हरभऱ्याच्या झाडावर चढवल्यानं काही बिघडणार नव्हतं. होय, अभिमानपूर्वक हसत तो अनोळखी मनुष्य म्हणाला. आणि सतत वाढतच आहे. सध्या हयात असलेल्या लोकांवरच्या पुस्तकांमध्ये रोजची माहिती भरून ती अद्ययावत केली जातात. आणि असे 6 अब्जाहून अधिक आहेत. अधिक सतत नव्यानं येणाऱ्यांची त्यात भर पडतेच आहे. मानवजात अनिर्बंधपणे अनेक पटींनी वाढत चालली आहे. मी मान हलवून सहमती दाखवली. तुमच्या सांगण्यावरनं असं वाटतंय की जीवनाविषयीची ही पुस्तकं म्हणजे रोजनिशी सारखीच आहेत. हां, तुम्ही तसं म्हणू शकता. पण या अगदी वस्तुनिष्ठ नोंदींच्या रोजनिशा आहेत. तेच त्यांचं मुख्य आकर्षण. काहीही सोडलेलं नाही, काही लपवलेलं नाही किंवा त्याहून निराळं काही दाखवलेलं सुद्धा नाही. त्या अगदी खऱ्या तंतोतंत माहितीपटांप्रमाणे. जीवनाविषयीच्या पुस्तकांपैकी एखादं वाचलं तरी तुम्हालाच ते कळून येईल. कोणतं देऊ तुम्हाला? मी त्यावर विचार केला. मला कसं कळणार? इतकी सारी पुस्तकं असल्यावर त्यातनं निवड करणं ही काही सोपी गोष्ट नाही.